महाराष्ट्रासह देशभरात लोकप्रिय असलेले खान सर अडचणीत सापडले आहेत. पाटण्यातील त्यांच्या कोचिंग सेंटर बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी सुरक्षा रक्षकांना गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे आणि आता त्यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केलंय. नेमकं घडलं काय? खान सरांचं पुढे होणार काय? जाणून घेऊयात सविस्तर. ग्लोबल स्टडीजचे संस्थापक खान सरांनी कोचिंग इन्स्टिट्यूटमधील हिंसाचार आणि गोळीबार प्रकरणी शनिवार 6 जूनला न्यायालयात आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोळीबाराच्या घटनेसंदर्भात पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्यांनी आपल्या अंगरक्षकांना गोळीबार करण्याचे आदेश दिले होते असा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या 2 सुरक्षा रक्षकांना आधीच अटक करून तुरुंगात टाकलं होतं. खान सरांचं हे नाव आरोपी म्हणून देण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या शुक्रवारी रात्री त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक हे कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचलं, पण खान सर तिथं सापडले नाहीत. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या जमावानं पोलिसांना विरोध केला. विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेधही केला. मात्र पोलिसांनी ठाम भूमिका घेत विद्यार्थ्यांना कोचिंग इन्स्टिट्यूट आणि आजूबाजूच्या परिसरातून हटवलं. खरं तर या आंदोलनाची घटना 2 जूनला पाटण्या इथल्या मुसल्लापूर हाट परिसरात सुरू झाली, जिथं काही लोकांनी खान ग्लोबल स्टडीज कोचिंग इन्स्टिट्यूटवर हल्ला करून तोडफोड केली. यावेळी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या रायफलमधून अनेक गोळ्या झाडल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही बातमी चर्चेत आली. पाटण्यातील कोचिंग इन्स्टिट्यूटमधली स्पर्धा आणि वर्चस्वाच्या संघर्षाशीही या वादाचा संबंध जोडला जातोय. तपासानंतर पोलिसांनी प्रतिस्पर्धी कोचिंग इन्स्टिट्यूट ज्ञानबिंदूचे संचालक रोशन आनंद यांना मुख्य आरोपी म्हणून अटक करून तुरुंगात पाठवलं. व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी खान सरांचे 2 सुरक्षा रक्षक प्रदीप आणि तालेश्वर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार दोघांनीही गोळीबार केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आणि त्यांची शस्त्र ही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान खान ग्लोबल स्टडीजमधील तोडफोडीच्या घटनेप्रकरणी खान सरांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आलाय. शस्त्र कायदा आणि हत्येचा प्रयत्न या आरोपांखाली FIR दाखल झाल्यामुळे अटकेची टांगती तलवार होती. आता न्यायालयात त्यांनी आत्मसमर्पण केलंय. FIR दाखल झाल्यानंतर बिहार पोलीस खान सरांचा शोध घेत होते आणि त्यांच्या कोचिंग सेंटर बाहेर पोलीस दलही तैनात करण्यात आले होते. त्यामुळे आता खान सरांनी आत्मसमर्पण केल्यानंतर नेमकं पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.